आपली व्हॅल्यू कोण वाढवतो? कोणी नाही. आपली किंमत आपण स्वतः वाढवतो आणि जो स्वतःची किंमत वाढवतो त्याच्यासमोर लोक आपोआप नम्र होतात. आजचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे की लोक आपल्याला रिस्पेक्ट देतील तर आपली व्हॅल्यू वाढेल. खरं सत्य याच्या उलट आहे. आपली व्हॅल्यू वाढली कीच लोक रिस्पेक्ट देतात. व्हॅल्यू म्हणजे आवाज नाही. व्हॅल्यू म्हणजे ॲटिट्यूड नाही. व्हॅल्यू म्हणजे स्लो नाही. व्हॅल्यू म्हणजे असतं तुम्ही नसतानाही तुमच्याबद्दल लोक काय बोलतात. तुम्ही बोलल्यानंतर लोक शांत होतात की हसतात. तुम्ही नाही म्हटल्यावर समोरचा घाबरतो की इग्नोर करतो. स्वतःलाच स्वस्त करू नका. सगळ्यात आधी समजून घ्या, जो माणूस स्वतःला सगळ्यांसाठी अवेलेबल ठेवतो तो कधीच व्हॅल्युएबल राहत नाही. नेहमी लगेच रिप्लाय देणारा, नेहमी मदतीसाठी धावणारा, नेहमी ॲडजस्ट करणारा, नेहमी माफ करणारा हा चांगला माणूस असू शकतो, पण हा कधीच रिस्पेक्टेड माणूस नसतो. व्हॅल्यू असलेला माणूस कमी बोलतो, कमी एक्सप्लेन करतो आणि सगळ्यांसाठी उपलब्ध नसतो. तुमचा वेळ, तुमची एनर्जी, तुमचं लक्ष हे सगळं फ्री वाटायला लागलं की लोक तुम्हालाच फ्री वागवतात. 2. लोकांना तुमच्याशी कसं वागायचं ते तुम्ही शिकवता. लोकांना वाईट नसतात, लोक क्लिअरिटी नसतात. तुम्ही जर अपमान सहन केला तर लोक अपमान करायला शिकतात. जर बाउंड्री काढली नाही तर लोक तुम्हाला वापरायला शिकतात. तुम्ही जर चुकीच्या गोष्टीवर शांत राहिलात तर लोक समजतात हे चालतं. व्हॅल्यू वाढवायची असेल तर पहिली गोष्ट, जे तुम्हाला चालत नाही ते शांतपणे पण ठामपणे थांबवा. आवाज वाढवायची गरज नाही, राग दाखवायची गरज नाही, फक्त स्पष्ट असायचं. कमी बोला पण वजनदार बोला. जास्त बोलणारा माणूस लोक ऐकत नाही, कारण त्याला स्वतःचं महत्त्व स्वतःलाच पटवायचं असतं. व्हॅल्यू असलेला माणूस शब्द वाचवतो, कारण त्याला माहिती असतं माझे शब्द कमी आहेत पण महाग आहेत. जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा लोक म्हणाले पाहिजे, हा बोलतोय म्हणजे काहीतरी महत्त्वाचं असेल. हसत खेळत सगळ्यात मिसळणं वाईट नाही, पण स्वतःला लाईटली घेऊ देणं घातक आहे. सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न सोडा. हा प्रयत्न तुम्हाला आतून संपवतो. सगळ्यांना खुश ठेवणारा माणूस शेवटी कोणालाच आवडत नाही, कारण त्याच्याकडे स्टँड नसतो. व्हॅल्यू असलेला माणूस क्लिअर असतो. मला काय मान्य आहे, मला काय मान्य नाही. काही लोक तुमच्यावर नाराज होतील, काही लोक दूर जातील आणि ते ठीक आहे, कारण जे लोक तुमच्या बाउंड्रीज सहन करू शकत नाहीत ती तुमची व्हॅल्यू कधीच मान्य करणार नाही. 5. स्वतःवर काम करा, लोकांवर नाही. लोक बदलण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःला अपग्रेड करा. शिस्त, ज्ञान, कन्सिस्टन्सी, सेल्फ रिस्पेक्ट ही व्हॅल्यूची खरी चलनं आहेत. जेव्हा तुम्ही स्वतःला थोडं रोज बेटर बनवता तेव्हा तुम्ही नकळत लोकांपेक्षा पुढे जाता. कधी पुढे गेलेला माणूस कधीच मागे उभ्या असलेल्या लोकांना इम्प्रेस करत बसत नाही. 6. स्वतःच्या शब्दाला किंमत द्या. तुम्ही जे बोलता ते पाळत नसाल तर तुमचं बोलणं निरर्थक. व्हॅल्यू असलेला माणूस प्रॉमिस कमी करतो, पण जे करतो ते नक्की करतो. लोक तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवायला लागले की खेळण्याची हिंमत करत नाही. भावनिक नियंत्रण, मानसिक वर्चस्व, जो माणूस पटकन ट्रिगर होतो तो कंट्रोलमध्ये नसतो. व्हॅल्यू असलेला माणूस अपमान, टोमणे, दुर्लक्ष सगळ्यांना शांतपणे हँडल करतो, कारण त्याला माहिती असतं माझी रिॲक्शन माझी पॉवर आहे. स्वतःला दरजा रोज आठवण करून द्या. तुम्ही स्वतःला जसं वागवता लोक तसंच तुम्हाला वागवतात. स्वतःशी खोटं बोलू नका, स्वतःला कमी लेखू नका आणि स्वतःची व्हॅल्यू निगोटिएट करू नका. जे सहन करता तुम्ही तेच तुमचं स्टँडर्ड बनत असतं.
सायलेन्स ही कमकुवतपणा नाही, ती खरी ताकद आहे. जे लोक स्वतःला जस्टिफाय करतात ते आतून इन्सेक्युअर असतात. व्हॅल्यू असलेला माणूस प्रत्येक आरोपाचं उत्तर देत बसत नाही, प्रत्येक गैरसमज क्लिअर करत बसत नाही. कारण त्याला माहिती असतं, माझं काम, माझं वागणं, माझं लेवल हेच माझं उत्तर आहे. सायलेन्स म्हणजे पळ काढणं नाही. सायलेन्स म्हणजे तू माझ्या वेळेस आणि शब्दांसाठी योग्य नाहीस. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा समोरचा स्वतःच बोलून उघडा पडतो. एक्सप्लेन करणं कमी करा. तुम्ही जितकं जास्त एक्सप्लेन करता तितकीच तुमची व्हॅल्यू कमी होते. व्हॅल्यू असलेला माणूस आपल्या निर्णयांवर भाषण देत बसत नाही. तो एवढंच म्हणतो, मी असं ठरवलं आहे, आणि विषय संपतो. लोक तुम्हाला समजून घ्यायचं ठरवतात, त्यांना एक्सप्लेनेशन लागत नाही. आणि जे लोक समजून घ्यायचं नाही ठरवत त्यांच्यासाठी 1000 एक्सप्लेनेशन कमीच पडतात. 11. लोक तुमचा उपयोग करतात हे ओळखा. लोक तुमचा उपयोग तेव्हाच करतात जेव्हा तुम्ही स्वतःला वापरू देता, जेव्हा तुम्ही नाही म्हणायला घाबरता, जेव्हा तुम्ही कॉन्फ्लिक्ट असता, जेव्हा तुम्ही स्वतःची गरज मागे ठेवतात, तेव्हाच एक्सप्लॉयटेशन सुरू होतं. व्हॅल्यू असलेला माणूस युजफुल असतो, युजेबल नाही. दोन्हीमध्ये फरक आहे. 12. तुमची गरज नसलेल्यांची बनवण्याची तयारी ठेवा. लोक तुम्हाला तेव्हाच रिस्पेक्ट देतात जेव्हा त्यांना वाटतं, हा माणूस माझ्याशिवाय ठीक आहे. गरजू माणूस कधीच पॉवरफुल नसतो, इंडिपेंडंट माणूस असतो. तुम्ही इमोशनली, मेंटली, प्रॅक्टिकली स्वतःवर उभे राहायला शिकलात की लोक तुमच्याशी जपून वागतात. तुमचं सर्कल बदला. व्हॅल्यू असलेले लोक तुम्हाला खाली खेचतात, कारण तुमचं वाढणं त्यांच्या आळशीपणावर प्रश्नचिन्ह उभं करत असतं. व्हॅल्यू वाढवायची असेल तर जे लोक फक्त गॉसिप, तक्रार, एक्सक्यूज करतात त्यांच्यापासून दूर राहा. एकटं राहणं वाईट नाही, स्वतःला कमी करणाऱ्या लोकात राहणं वाईट आहे. तुमचं काम बोला, तुम्ही नाही. व्हॅल्यू असलेला माणूस स्वतःची जाहिरात करत बसत नाही, तो काम करतो आणि कायम त्याचं नाव बनवतं. जेव्हा तुम्ही आउटपुट स्ट्रॉंग असतं तेव्हा लोक तुमच्या प्रेझेन्सला सिरियस घेतात. 15. अपमानावर कसं वागायचं ते ठरवा. अपमानावर 2 रिॲक्शन असतात, भावनिक आणि स्ट्रॅटेजिक. भावनिक रिॲक्शन म्हणजे तुम्हाला हलकं करतं, स्ट्रॅटेजिक रिॲक्शन तुम्हाला वर नेतं. व्हॅल्यू असलेला माणूस अपमान लक्षात ठेवतो पण लगेच प्रतिक्रिया देत नाही. तो योग्य वेळ, योग्य ठिकाण, योग्य पद्धत निवडतो. 16. तुमचा आत्मसन्मान नॉन निगोटिएबल ठेवा. पैसा निगोटिएट होऊ शकतो, पण वेळ निगोटिएट होऊ शकतो, पण आत्मसन्मान नाही. एकदा स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट विकलात की लोक तुम्हाला कायम स्वस्तात घेतील. व्हॅल्यू असलेला माणूस गरज पडली तर एकटं चालतो, पण मान खाली घालून नाही. 17. लोक तुमच्यासमोर गुडघे टेकतात. याचा अर्थ हे शब्द लिटरल नाहीत, हे मानसिक स्थिती आहे. लोक तुमच्याशी वाद घालण्याचा विचार करतात. लोक तुमच्याशी बोलताना शब्द जपतात. ते लोक उपस्थितीत तुमच्या हलकेपणा टाळतात. ही अस्वस्थता भीती नाही तर आदरमुळे येते, आणि आदर मिळतो तेव्हा तुम्ही स्वतःला कमी मान्य करत नाही. व्हॅल्यू ही रोजची साधना आहे. एक दिवस स्ट्रॉंग वागून व्हॅल्यू वाढत नसते, ती रोज बिल्ड करावी लागते. रोज बाउंड्रीज, रोज डिसिप्लिन, रोज सेल्फ रिस्पेक्ट. कन्सिस्टन्सीशिवाय व्हॅल्यू टिकत नाही. आणि शेवटचं, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही लोकांसाठी कोण बनायचं ठरवत नाही, तुम्ही स्वतःसाठी काय सहन करणार नाही हे ठरवता. सगळं बदलतं. जे सहन केलं जातं तेच परवानगी बनतं. जिथे परवानगी थांबते तिथे व्हॅल्यू सुरू होते. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या TM मोटिवेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मी बदलणार हे नक्की लिहा. धन्यवाद.